आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अमित देशमुख फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अमित देशमुख जी, अत्यंत मोठी दुःखद अशी ही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। तुम्ही स्वतः राजकारणातला त्यांचा कारकीर्द अगदी जवळून पाहिलेली असेल, ती सगळी अनुभवलेली सुद्धा असणार आहे। या सगळ्याबद्दल, या एकंदरीत त्यांच्या कारकिर्दीबद्दलचं तुमचं नेमकं काय आकलन आहे किंवा तुम्ही त्याकडे नेमकं कसं बघता? ही बातमी तर माझ्यासाठी आणि काँग्रेस जनांसाठी धक्कादायक आहे। असं अचानकपणे काही घडेल असं कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं। डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी कार्यकाळ हा सांभाळलेला आहे। जगामध्ये भारत देशाला एक महासत्ता म्हणून नावारूपाला आणण्यामध्ये त्यांचं योगदान हे आपल्याला कधीही विसरता येणार नाही। आणि एकंदरीतच भारताच्या आर्थिक जडणघडणीमध्ये त्यांचं जे योगदान आहे ते मोलाचं राहिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भारताच्या महासत्तेची नीव जर कोणी रोवली असेल तर हे त्यांच्या काळामध्ये, म्हणजे ते अर्थमंत्री म्हणून, ते RBIचे गव्हर्नर म्हणून, अनेक खात्याचे मंत्री म्हणून आणि अलीकडे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी जो पारदर्शक कारभार दिला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारताचे जे संबंध याची सुद्धा नीव त्यांनी जी रोवली ती आजही कायम आहे आणि त्याच मार्गाने भारत आज मार्गक्रमण करतोय। मला असं वाटतं की भारताचं कधीही न भरून निघणारं नुकसान हे झालंय। काँग्रेसचं खूप मोठं नुकसान झालंय। एक महान नेता, अर्थतज्ञ आणि काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता हा हरपलाय असं मला वाटतं।